हॅलो यूट्यूबकर. आधीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. एक तुम्हाला आज गोष्ट सांग. काय माहितीये का, एखादी भाजी ना कोणालाच कधी कधी आवडत नसते. तसंच आहे ही भाजी, कोणालाच आवडायची नाही. आणि केली ना तर माझ्या सासूला आणि मलाच खावी लागायची. माझ्या मुलांना पण आवडत नव्हती. तर मग ह्या भाजीचं करायचं काय, काहीतरी करून ह्या मुलांना खायला घालायला पाहिजे. माझा मोठा मुलगा पण नाही आणि धाकटा मुलगा पण खात नव्हता. मग काय करू काय करू, तर त्या भाजीची मी भजी करायची ठरवली. आणि ती भाजी म्हणजे पडवळ. पडवळ तुम्हाला पण नाही ना आवडत? पडवळची भाजी. आणि आता इतकी आवडते ती भजी, म्हणून म्हटलं आज युट्यूब करांना पण दाखवूया. म्हणून आज हा मी पदार्थ तुम्हाला करून दाखवते. चला तर माझ्या किचन मध्ये. हे बघा, पडवळच्या भजीला लागणारा म्हणजे प्रथम पडवळ हा बघा चांगला ताजा होता. तो सोलून ठेवलाय. हे बघा, त्याची सालं काढून ठेवली आहे. मग मी कापून दाखवते. त्याच्यासाठी लागणारा बारीक केलेला एकदम कांदा, आणखीन तांदळाचं पीठ, त्याला चण्याचं पीठ म्हणजे बेसन, थोडासा रवा, नंतर लाल तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर आणि तळायला तेल. एवढंच आपल्याला हे साहित्य लागणार आहे. अगदी साधं आणि सरळ आणि सोपं. हे बघा, पडवळ चांगले ह्याची ना सालं काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचा. स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हा थोडाच घेतलाय, मी थोडा कापून ठेवलाय. हे तुम्हाला दाखवण्यापुरता मी कापून दाखवते तुम्हाला. हे बघा, आणि ह्या मधल्या जर कोवळ्या बिया असतील ना तर त्या पण घ्यायच्या. त्या तळताना खूप छान, म्हणजे तळल्यानंतर खूप छान लागतात. तर हे तुम्हाला मी कापून दाखवते. हे बघा, कोवळ्या बिया आहेत, ह्या सुद्धा घ्यायच्या. ह्या सगळ्या हाताने काढून घ्यायच्या. दाखवते तुम्हाला. तसंच हा दुसरा पण घेते आणि बारीक कापून दाखवते. हे बघा, एकदम बारीक. A few inches later. हे बघा, एवढा बारीक कापायचा, एकदम बारीक कापायचा. आणि नंतर थोडं मीठ टाकून तो जरा चोळायचा. हे बघा, हाताने मुरडायचा, मुरडून घ्यायची जरा. हा पडवळ म्हणजे त्याचा जरा कडवटपणा निघून जातो. जरा मुरडून घ्यायचा. हे बघा, एकदम मऊ झाला ना, बघितलं? आणि मग त्याच्यात हा कापलेला कांदा, नंतर लाल तिखट, आपल्याला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे मी सव्वा दोन चमचे टाकले. नंतर हळद आणि थोडस मीठ, कारण थोडं मीठ आपण लावलंय ना, म्हणून थोडस मीठ टाकायचं. आणि हा बारीक रवा, तांदळाची पिठी, तांदूळ, आणि चण्याचं पीठ म्हणजे बेसन. हे सगळं आता मिक्स करायचं. हे सगळं नीट मिक्स करायचं. आणि ही कोथिंबीर पण टाकायची त्यात, म्हणजे चांगली चव येते. आणि थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण पडवळला थोडं पाणी आलेलं असतं, म्हणून थोडस पाणी टाकायचं. सगळं मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, थोडं लागेल पाणी. थोडं लाल तिखट पण टाकते, जरा तिखट कमी वाटतंय मला. जरा तिखट टाकते आणि थोडं पाणी टाकते. अजून थोडं पाणी लागेल. आणि आता ह्याची भजी तळून घेते. तुम्ही बघताय ना व्हिडिओ, अगदी सोपं आहे
आणि खायला इतकं छान लागतं एकदम, आणि एकदम कुरकुरीत लागतं, कारण रवा वगैरे असतो ना, तांदळाचं पीठ रवा वगैरे असतो ना, त्याच्यामुळे कुरकुरीत होतात एकदम. आणि हे बघा, आता तेल घालते थोडं, आणि हे करून ठेवता येतं, म्हणजे जवळजवळ 4 दिवस राहतं आपल्याकडे. हे एका डब्यात काढून ठेवलं. हे बघा, हे छोटे छोटी भजी तळायची. जरा पातळ केली तरी चालेल, माझ्या इथं हे जास्त मोठं झालंय हे, पण एका वेळेला मला वाटतं 2 होतील. बघा आता हे हे डब्यात काढून ठेवते, तुम्हाला अजून 2-3 तळून दाखवते, आणि हे डब्यात काढून ठेवते, म्हणजे हे अजून 2-3 दिवसांनी मला करता येईल परत. आणि असंच करा म्हणजे छान लागतं. हे बघा, एक बाजू पलटते मी. हे बघा, झालंय ना खरपूस रंग आलाय, असं खरपूस करायचं एकदम. हे बघा, अजून थोडा वेळ झाले की होईल, मग तुम्हाला दाखवते. हे बघा झाले, ते बघा, बघितलं ना खरपूस झाले. आता मी हे काढून दाखवते आणि तुम्हाला अजून दुसरे घालून टाकते, आणि मग तुम्हाला दाखवते कसे झालेत. बघितलेत ना, एकदम खुसखुशीत झालेत एकदम. हे बघा, काढून ठेवते. हे बघा, पडवळची भजी. आवडली ना? पाहिलात ना व्हिडिओ तुम्ही? शेवटपर्यंत पाहिलात ना? आणि खरोखरच घरी करून बघा, घरातल्या सर्व लोकांना तुम्ही खूप आवडेल. आमच्याकडे पण कोणीच खात नव्हतं, पण आता इतकं आवडीने खातात की ते आम्ही आठवड्यातून एकदा तरी पडवळ घेऊन येतो आणि अशी भजी करतो. आणि जरूर करून बघा. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला ना? तर घरी करून बघा, आणि तुम्ही काय कोणती भजी करता ते पण कमेंट्स करून सांगा. आणि शेअर करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट्स करा, आणि सबस्क्राईब करा, आणि बाय.